गुड मॉर्निंग. आज आपण बघायचं आहे ज्या केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. ओके, आता मागच्या ज्या व्हिडिओ पाठवला होता त्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. त्यामध्ये त्याची डेन्सिटी काय आहे, मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटचे कॅरेक्टर्स काय आहेत, सोल्युबिलिटीचे कॅरेक्टर्स काय आहेत हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी हा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता अल्कोहोल हा केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये जातो, म्हणजेच अल्कोहोलच्या 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात किंवा 3 प्रकारचे बॉन्ड ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड म्हणजेच बॉन्ड फिशन हे 3 प्रकारानं होतं आणि त्या 3 प्रकारातले आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळतात. पहिली आहे इन्व्हॉल्विंग रिॲक्शन इन्व्हॉल्विंग द ब्रेकेज ऑफ अ बॉन्ड दॅट इज ROH म्हणजे OH मधला म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होऊन असणाऱ्या रिॲक्शन्स म्हणजे रिॲक्शन इन्व्हॉल्व द ब्रेकिंग ऑफ अ OH बॉन्ड. दॅट इज नंबर 1. नंबर 2 रिॲक्शन इन्व्हॉल्विंग R-OH म्हणजेच अल्काइल ग्रुप अँड OH ग्रुप. हे दोन अल्काइल ग्रुप अँड OH ग्रुप ह्यामध्ये बॉन्ड फिशन म्हणजेच थोडक्यात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, आणि तिसरं जे आहे की इन्व्हॉल्विंग द अल्कोहोल ॲज अ होल मॉलिक्यूल. होल मॉलिक्यूल म्हणजेच ह्यामध्ये ब्रेकिंग ऑफ अल्काइल ग्रुप आणि OH ग्रुप हे सगळेच होल मॉलिक्युल्स ह्यामधले बॉन्ड ब्रेक होऊन रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. और अल्कोहोल दे आर गोइंग टू परफॉर्म द रिॲक्शन्स. कशा परफॉर्म केले जातात? OH न किंवा R-OH न किंवा अल्कोहोल ॲज अ होल मॉलिक्यूल रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. मग पहिले आपण अल्कोहोलच्या ज्या रिॲक्शन्स बघणार आहोत त्या म्हणजेच रिॲक्शन इन्व्हॉल्विंग दॅट इज ROH बॉन्ड. ओके, मग ह्यातली जी पहिली रिॲक्शन आहे ती आहे पर्टिक्युलरली रिॲक्शन विथ Na मेटल. ओके, म्हणजेच लक्षात घ्या Na मेटल म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. मग हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल कुठले कुठले देऊ शकतात? तर पोटॅशियम, झिंक, ॲल्युमिनियम, कॅल्शियम हे सगळे आपल्याला रिॲक्शन्स ते देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. मग अल्कोहोल जर तुम्ही घेतला ROH हा अल्कोहोल घेतला आणि ह्याच्या बरोबरीनं Na मेटल घेतला, ड्राय इथर हा यायलाच पाहिजे Na मेटल म्हटल्यानंतर. तर इथं हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं तुम्हाला RONA प्लस हाफ H2 तयार होईल. जर तुम्हाला ट्वाइस ROH घेतला प्लस Na मेटल घेतला ट्वाइस Na तर तुम्हाला ट्वाइस RONA अँड H2 हे गॅस इव्हॉल्व होईल आणि हा RONA म्हणजेच सोडियम अल्कॉक्साइड हे तयार होतं. आणि हे सोडियम अल्कॉक्साइड बघा, नीटवाल्यांनी नीट आणि CET वाल्यांना तुम्हाला माहिती आहे हा RONA सोडियम अल्कॉक्साइड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलेला आहे तुम्ही. हा RONA कुठे यूज होतो? तर विल्यमसन्स इथर सिंथेसिस मध्ये होतं, केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड मध्ये. तो RONA तयार कसा होतो? सोडियम अल्कॉक्साइड ज्या वेळेला सोडियम मेटल रिॲक्ट होतो अल्कोहोल बरोबर आणि ज्या वेळेला OH हा बॉन्ड ब्रेक होतो. आता ह्या इथं लक्षात घ्या, अल्कोहोल हा हायड्रोजन म्हणजेच प्रोटॉन डोनेट करतो आणि म्हणून इथं अल्कोहोल ऍसिडिक कॅरेक्टर डेव्हलप करतो किंवा ऍसिडिक कॅरेक्टर शोज करतो. ओके, अल्कोहोल हायड्रोजन प्रोटॉन
डोनेट करतो म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो, हे लक्षात ठेवा. अदरवाईज तो कसा आहे, न्यूट्रल इन कॅरेक्टर आहे. तो न्यूट्रल इन कॅरेक्टर आहे. म्हणजे लक्षात घ्या, अल्कोहोल प्रोटॉन डोनेट करतो म्हणून ऍसिडिक कॅरेक्टर आहे, अदरवाईज तो न्यूट्रल आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे अल्कोहोलमध्ये लोन पेअर आहेत आणि लोन पेअर जर डोनेट केले तर बेसिक कॅरेक्टर पण तो देऊ शकतो. फक्त रिॲक्शन्स कशा आहेत त्याच्यावरती अल्कोहोलचा महत्वाचा पार्ट येतो. हायड्रोजन डोनेट केलं की तो ऍसिडिक कॅरेक्टर देतो, अदरवाईज तो न्यूट्रल आहे. लोन पेअर जर डोनेट केले त्यानं आणि जर बॉन्ड फॉर्मेशन केलं तर तो अल्कोहोल बेसिक कॅरेक्टरचा येतो. परंतु नॉर्मल कंडिशनमध्ये अल्कोहोल हा न्यूट्रल इन कॅरेक्टर आहे. म्हणजेच ज्या वेळेला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल बरोबर म्हणजेच RONA बरोबर रिॲक्ट करतो, कोण रिॲक्ट करतो, सोडियम मेटल, त्यावेळेला आपल्याला अल्कोहोल हा ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो बाय डोनेटिंग हायड्रोजन. मग हिथं ऍसिडिक कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर ची ऑर्डर म्हणजे कोण देणार आहे, प्रायमरी अल्कोहोल हा सगळ्यात जास्त देणार आहे, सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी पेक्षा टर्शरी अल्कोहोल, हे लक्षात घ्या. म्हणजेच CH3OH हा जास्त देईल कुणापेक्षा, CH3 CHOH CH3 पेक्षा, आणि हा CH3 हा CH3OH, हे लक्षात घ्या. आता कार्य हो CH3COH किंवा C2H5OH पकडा. ठीक आहे. आता लक्षात घ्या की प्रायमरी अल्कोहोल्स का देतो जास्त दॅन सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरी अल्कोहोल मध्ये एकच कार्बन जो आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा पर्टिक्युलरली आपल्याला ऑक्सिजन वरती येतो. ओके. म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रायमरी अल्कोहोल वरती जी आहे, प्रायमरी अल्कोहोलच्या ऑक्सिजन वरती बाय पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, कुणाचं, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप. ओके. आणि ऑक्सिजन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्या कारणानं तर ती त्याच्याकडे तो काय करेल, अट्रॅक्ट करून घेईल किंवा पुल करेल. म्हणजे ऑक्सिजन काय होईल, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होईल. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला की तो हायड्रोजनला टाइटली होल्ड करेल. मग सांगा, सेकंडरी मध्ये 2 आहेत, टर्शरी मध्ये 3 अल्काइल ग्रुप आहेत, लक्षात घ्या. मग आता 3 अल्काइल ग्रुपचं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑक्सिजनवरती वाढणार, म्हणजे हायड्रोजनला तो टाइटली होल्ड करणार. म्हणजेच बॉन्ड ब्रेक होण्याकरता OH हा बॉन्ड ब्रेक होण्याकरता यू रिक्वायर्ड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे हायड्रोजन हा इझिली डोनेट करेल का टर्शरी, मग हायड्रोजन जर इझिली डोनेट करत नसेल तर ते ऍसिडिक कॅरेक्टर जास्त होईल का, होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल शोज मोर ऍसिडिक कॅरेक्टर दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर दॅन टर्शरी बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह पर्टिक्युलरली इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप. हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा महत्वाचा पार्ट येतो. आणि OH वरती जी डेन्सिटी आहे ती पर्टिक्युलरली ऑक्सिजनवरची डेन्सिटी ही कमी आहे कुणामध्ये, तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये. आणि म्हणून OH बॉन्ड हा सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे पर्टिक्युलरली टर्शरीमध्ये ॲज कम्पेअर टू सेकंडरी अँड प्रायमरी, हे लक्षात घ्या. आता पुढचा पार्ट येतो तर तुम्ही बघितलं की आपण RONA हा पार्ट बघितला, RONA. ओके. आता ह्या RONA मध्ये हा RO म्हणजेच अल्कॉक्साइड आयन्स आहेत. ओके. ह्या अल्कॉक्साइड आयन्स बरोबर H2O म्हणजे HOH हा रिॲक्ट केला तर लक्षात घ्या, आपल्याला हा H इकडे केला तर हा ROH तयार होईल आणि ह्यातला OH आयन्स बाहेर पडेल. आता हायड्रोजन जो आहे हा लक्षात घ्या, लक्षात घ्या की अल्कॉक्साइड आयन्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल Na काढला आपण
तर तुम्हाला अल्कॉक्साईड आयन्स हा बेस आहे, कारण का लक्षात घ्या इलेक्ट्रॉन डेन्सिटी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे बेसिक कॅरेक्टर येतं. आता हायड्रोजन डोनेट कोण करतं? वॉटर मॉलिक्यूल करतं, इझिली करतं. कुणाला? अल्कॉक्साईडला. आणि ऍसिड तयार म्हणजेच हा अल्कोहोल तयार होतो. परंतु अल्कोहोल या रिॲक्शन्स मध्ये बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर डेव्हलप करेल किंवा ज्यावेळेला हा हायड्रोजन डेव्हलप देईल कुणाला? OH ला देईल त्यावेळेला. मग इथं लक्षात घ्या अल्कॉक्साइड आयन्स is more basic in character than hydroxyl ion because they can abstract hydrogen very easily. हे important आहे. आणि इथं water is more acidic than alcohol because water gives a hydrogen very softly and easily. They can donate a hydrogen very effectively as compared to alcohol. आणि त्यामुळं water is a more acidic character than particularly अल्कोहोल. कारण अल्कोहोलला आपल्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल हे यूज करावे लागतात Na वगैरे. म्हणजे या रिॲक्शन वरनं काय होऊ शकतं तर वॉटर इज अ मोर प्रोटॉन डोनर दॅन अल्कोहोल. वॉटर काय आहे? मोर प्रोटॉन डोनर आहे. आणि अल्कॉक्साइड आयन्स इज अ मोर प्रोटॉन एक्सेप्टर. म्हणजेच HOH जो आहे हा मोर प्रोटॉन डोनर than alcohol, and alkoxide ions are more proton acceptor than OH हायड्रॉक्सिल आयन्स. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट ह्यामध्ये आहे. दोन कॅरेक्टर आहेत, एक ऍसिडिक कॅरेक्टरचा ट्रेंड आणि यामध्ये अल्कॉक्साइड आयन्स आर मोर प्रोटॉन एक्सेप्टर दॅन हायड्रॉक्सिल आयन्स. कारण का इझिली हे हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करून घेतात. आता हे कुठं आहे तर तुम्हाला ह्या वर्षी ज्यावेळेला आपण आयोनिक इक्विलिब्रियम बघू त्यावेळेला पर्टिक्युलरली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणून थेरी आहे. कॉन्जुगेट ऍसिड बेस त्यामध्ये लक्षात घेता येईल ह्या इझिली गोष्टी. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो रिगार्डिंग रिॲक्शन्स विथ Na मेटल. मग आता तुम्ही ह्याच अल्कोहोल बरोबर पोटॅशियमची हे करू शकता आणि पोटॅशियम बरोबर तुम्ही ROK म्हणजे पोटॅशियम अल्कॉक्साइड तयार करू शकता. ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड तयार करू शकता. कॅल्शियम अल्कॉक्साइड, झिंक अल्कॉक्साइड आहे ना. ह्या सगळ्या ऑक्साइड्स तुम्ही अल्कॉक्साइड्स प्रोड्यूस करू शकता विथ रिस्पेक्ट टू. म्हणजेच ॲल्युमिनियम अल्कॉक्साइड हा कुठंतरी कॅटॅलिस्ट म्हणून आपण कुठल्या तरी रिॲक्शन्स मध्ये बघितलाय बघा. ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. आता आयसोप्रोपॉक्साइड म्हणजेच काय? इथं तुम्हाला आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलाय, त्यातला हायड्रोजन काढलाय आणि ॲल्युमिनियम अटॅच केलेला आहे आणि म्हणून तो ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड आपल्याला कुठेतरी जनरेट होतो. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, म्हणून ही रिॲक्शन्स महत्वाची येते. आता पुढचा जो रिॲक्शन्स आहे ती आहे रिॲक्शन विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड. ओके, रिॲक्शन विथ CA म्हणजे चार्टर्ड अकाउंट नाही, कार्बॉक्सिलिक ऍसिड. हे लक्षात ठेवा. CA म्हणजेच काय? कार्बॉक्सिलिक ऍसिड. म्हणजेच हा तुमचा RC डबल बॉन्ड OH प्लस ROH अल्कोहोल. आता मी फक्त मांडताना आहे इथं OH आणि R असं करतो. ओके, आणि पर्टिक्युलरली इथं OH-R करतो. इथं बॉन्ड ब्रेक. ओके, असा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन हा H2O बाहेर तयार पडतो आणि हा तुम्हाला RC डबल बॉन्ड OR इस्टर तयार होतो आणि प्लस H2O तयार होतो. आता लक्षात घ्या, परत H2O इस्टर हे तयार झाल्यानंतर इस्टर हा परत हायड्रोलिसिस मध्ये जाऊन परत कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल हे प्रिपेअर करू शकतो. म्हणून जर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शननं रिॲक्शन कॅरीड आउट करायची आहे, म्हणजेच इस्टर फॉर्मेशन
जर करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा यूज करावा लागतो ऑन एरो वरती, कारण का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज मोस्ट डिहायड्रेटिंग एजंट अँड पॉवरफुल प्रोटॉनेटिंग एजंट असल्या कारणानं आपल्याला जी रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, जी हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे, हे स्टॉप करून इस्टरिफिकेशन म्हणजेच इस्टर फॉर्मेशन होतं. मग ह्या पर्टिक्युलरली रिॲक्शनला इस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणतात. When carboxylic acid reacts with alcohol in presence of a concentrated H2SO4, it will produce ester. आता इथं सुद्धा बॉन्ड इन्व्हॉल्वमेंट काय आहे, O-H मध्येच आपल्याला बॉन्ड इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे लक्षात ठेवा पुन्हा. ठीक आहे. मग इथं तुम्ही रिॲक्शन्स मध्ये CH3 C डबल बॉन्ड OH आणि तुम्हाला हा HOCH3 घ्या, म्हणजेच हा तुमचा ॲसिटिक ॲसिड झाला. ओके, हा तुमचा मिथाइल अल्कोहोल झाला. ओके, आणि हा जो मिथाइल अल्कोहोल आहे ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इथं CH3 C डबल बॉन्ड O OCH3 प्लस H2O तयार होतं आणि तुमचा तयार होतो मिथाइल ॲसिटेट हा प्रॉडक्ट, किंवा त्यालाच मिथाइल इथॅनोएट काय म्हणतात, त्याला इथॅनोएट हे IUPAC नॉमेनक्लेचरचा इस्टर आपल्याला प्रोड्यूस होतो. हे लक्षात ठेवा. परंतु बाळांनो एक लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला आपण महत्वाची रिॲक्शन्स कॅरीड आउट करताना, लक्षात घ्या, महत्वाची रिॲक्शन्स कॅरीड आउट करताना जर हे इस्टरिफिकेशन जे आहे हे RC डबल बॉन्ड OH प्लस HOR ह्याचं इस्टरिफिकेशन ज्यावेळेला तुम्ही कराल इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय HCl, ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 नाही, ड्राय HCl बरोबर कराल त्यावेळेला तुम्हाला हे इस्टर तयार होईल. ओके, प्लस H2O आणि ह्या रिॲक्शनचं म्हणजे ह्या इस्टरिफिकेशनचं नाव येतं फिशर FISHER फिशर स्पेयर SPIERE स्पेयर फिशर स्पियर इस्टरिफिकेशन. ओके, फिशर स्पियर इस्टरिफिकेशन. फक्त स्पेलिंग फक्त बघतो, SP बरोबर आहे का, SPE, हा इथं फक्त SPEIRE फिशर स्पियर इस्टरिफिकेशन कोणाबरोबर, तर ड्राय HCl बरोबर केलं तर. ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 केलं तर नॉर्मल इस्टरिफिकेशन आणि ड्राय HCl बरोबर केलं तर फिशर स्पियर इस्टरिफिकेशन हे होतं. हे लक्षात ठेवा. आता हीच इस्टरिफिकेशनची प्रोसेस तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये त्याच्या केमिकल रिॲक्शन्समध्ये आपल्याला बघायची आहे, हीच प्रोसेस बघायची आहे. आता इथं ज्या वेळेला तुम्ही इस्टरिफिकेशन ही प्रोसेस ज्या वेळेला बघता त्यावेळेला तुम्हाला CH3OH चं इस्टरिफिकेशन हे सगळ्यात फास्ट किंवा हायली रिॲक्टिव्ह आहे दॅन RCH2OH म्हणजे अदर दॅन मिथाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी बघायला मिळेल, पर्टिक्युलरली फॉर द इस्टरिफिकेशन प्रोसेसला. हे परत डिक्रीजिंग ऑर्डर JEE नीटवाल्यांनी किंवा CET वाल्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता हा पार्ट, ह्या दोन रिॲक्शन्स महत्त्वाच्या आहेत रिगार्डिंग द रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग RO म्हणजे O-H मधला ब्रेकिंग मधल्या ह्या दोन रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या, तर पर्टिक्युलरली सोडियम मेटल बरोबर आणि अल्कोहोल विथ कार्बोक्सिलिक ॲसिड ज्याला आपण इस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणतो. ओके, आता तिसरी जी रिॲक्शन्स आहे, आता ह्या तिसऱ्या रिॲक्शन्समध्ये म्हणजेच आपण ज्यावेळेला केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये रिॲक्शन इन्व्हॉल्विंग R-OH बॉन्ड, हे लक्षात ठेवा. रिॲक्शन
इन्व्हॉल्विंग आर डॅश ओ एच बॉन्ड हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला आता ह्या JW वाल्यांना ह्या रिॲक्शन झालेल्या नाही आहेत, परंतु तुम्हाला सगळ्यांना झालेले आहेत. कुणाला? CET आणि नीट वाल्यांना. कुठं झालेल्या आहेत रिॲक्शन ह्या? तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केमिकल रिॲक्शन्समध्ये आणि प्रिपरेशन्स मेथडमध्ये. बघा, पहिल्यांदा केमिकल रिॲक्शन्सपेक्षा प्रिपरेशन्स मेथड बघा. अल्कोहोल बरोबर प्रिपरेशन्स मेथड केलेली आहे की नाही? अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइडची ROH बरोबर आहे, प्लस HCl प्लस PCl3 प्लस PCl5 प्लस HBr, म्हणजे अल्कोहोल प्लस PCl3, अल्कोहोल प्लस PCl5, अल्कोहोल प्लस PBr5, अल्कोहोल प्लस SOCl2. ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितल्यात. फक्त बघितल्या नाहीत, कोणी बघितल्या नाही आहेत? त्या म्हणजेच JEEच्या मुलांनी बघितलेल्या नाही आहेत. त्या रिॲक्शन्स त्यांच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. मग ह्यामध्ये लक्षात घ्या, मी आता या रिॲक्शन्स इन्व्हॉल्व फक्त प्रतिकात्मक JW वाल्यांना पण सांगतो की आत्ता तुम्हाला मी फक्त की ज्या रिॲक्शन्स पर्टिक्युलर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये झालेल्या आहेत त्याच हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्सच्याच रिॲक्शन्स तुम्ही इथं केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल म्हणून बघणार आहे. आणि ते कोणाच्या अंडर बघणार आहे? तर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग आर डॅश ओ एच बॉन्ड ब्रेकिंगच्या, म्हणजे आर डॅश ओ एच म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या अंडर तुम्ही ह्या रिॲक्शन्स बघणार आहे. मी फक्त काय करणार आहे? प्रतिकात्मक रिॲक्शन्स लिहिणार आहे, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह रिॲक्शन्स लिहिणार आहेत. परंतु ज्यावेळेला तुमचं मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेईन त्यावेळेला तुम्हाला पूर्णतः त्या सांगितल्या जातील, हे लक्षात ठेवा. मग अल्कोहोलमध्ये पहिल्यांदा येतं ROH प्लस PCl3 म्हणजेच फॉस्फरस पेंटाक्लोराईड. आता फॉस्फरस पेंटाक्लोराईड थोडंसं हिटिंग केलं, हे तर 3 घेतलं आपण, तर लक्षात घ्या हा OH ग्रुप सबस्टिट्यूट होतो बाय धिस क्लोरीननं. ओके, हे लक्षात ठेवा PCl3 नं, आणि तुम्हाला मिळतं 3RCl तयार होईल. आता तुम्हाला माहिती आहे हा OH 3 बाहेर पडणार आहे आणि हा तुमचा P आहे, तर हा H हे 3 H म्हणून H3, हा P आणि हे 3 O H3PO3 म्हणजे फॉस्फरस ऍसिड तयार होईल, हे लक्षात ठेवा. ओके, आता हा आहे अल्कोहोल जनरलमध्ये, हा आहे फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि हा आहे फॉस्फरस ऍसिड. ओके, हे तयार होईल आणि हे आहे अल्काइल क्लोराईड. ओके, हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा पार्ट येईल, तसंच ROH सारखं PBr3 आणि PI3 पण घेऊ शकता तुम्ही. ओके, थ्राईस हे हिटिंग केलं तुम्ही, परंतु हिटिंग करत असताना इथं रेड फॉस्फरस विथ Br2 आणि रेड फॉस्फरस विथ I2. इथं लक्षात घ्या JEEच्या मुलाने की डायरेक्ट फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्राय आयोडाईड हे रिॲक्शन्समध्ये जात नाही, कारण PCl3 हा आयसोलेट केल्यानंतर त्याचं शेल्फ लाईफ जास्त आहे आणि तो पर्टिक्युलरली शेल्फ लाईफ म्हणजे एक्सपायरी जास्त असल्यामुळं तो इझिली डिकम्पोज नॉर्मल कंडिशनमध्ये होत नाही. परंतु PBr3 आणि PI3 ह्यामध्ये साईज ऑफ द ब्रोमीन मॉलिक्यूल, साईज ऑफ द आयोडीन मॉलिक्यूल हा बिगर साईज असल्या कारणानं बॉन्ड स्ट्रेन निर्माण होऊन तो इनस्टेबल कॅरेक्टरचा फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्राय आयोडाईड होतात. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं तो इझिली डिकम्पोज होतो, म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर डेज टुगेदर, आवर्स टुगेदर हे PBr3 किंवा PI3 तयार करून ठेवता येत नाही बाटलीमध्ये. मग हे PBr3 आणि PI3 कसं केलं जातं? तर रेड फॉस्फरस विथ Br2, म्हणजेच तुमचा हा फॉस्फरस आहे, हा Br2 आहे, तर हा PBr3 तुम्हाला तयार होईल. इथं तुम्ही थ्राईस Br2 आणि हा ट्वाईस घ्या आणि मग तुम्हाला बघा ट्वाईस PBr3 तयार होईल. तसंच तुम्हाला आयोडीनची रिॲक्शन बघायला मिळेल. फक्त हे आपल्याला दाखवायचं नाही आहे,
इथं फक्त तुम्ही ॲरोवरती रेड फॉस्फरस विथ I2, रेड फॉस्फरस विथ Br2 लिहा आणि प्रॉडक्ट काय तयार होणार आहे, सेमच प्रॉडक्ट तयार होणार आहे, अल्काइल ब्रोमाइड और अल्काइल आयोडाइड H3PO3 हे कॉमनच असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला प्रिपरेशन ऑफ अल्काइल ब्रोमाइड ओके तयार होतं बाय फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड फॉस्फरस ट्रायआयोडाइड. अल्काइल म्हणजे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड फॉस्फरस ट्रायआयोडाइड दे आर गोइंग टू प्रिपेअर इन अ C2 रिॲक्शन. C2 रिॲक्शन म्हणजे काय, प्रिपेअर करायचं आणि इमिजिएट रिॲक्शन अल्कोहोल बरोबर केली की तुम्हाला अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड तयार होतं. कारण PbR3 and PI3 they are unstable in character due to their size and their bond with the phosphorus. That instability is not with the PCl3 because chlorine molecule, particular chlorine atom or particular chlorine is a small size as compared to bromine and iodine, so that much bond strain is not present. So PCl3 it is not unstable, it is stable at ordinary condition. That's why you can prepare and you can keep PCl3 but not PbR3 and PI3. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतर तुम्हाला पुढची जी रिॲक्शन येते ज्याला आपण PCl5 बरोबरची रिॲक्शन्स म्हणतो, म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता इथं बघा ROH आहे प्लस PCl5 घ्या, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता पुन्हा मी ROH म्हणजे अल्कोहोल म्हणून सांगणार नाही, कारण का ह्या रिॲक्शन्स पुन्हा सांगतो JEE वाल्यांना आपण वैयक्तिक ज्यावेळेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेऊ त्यावेळेला ह्या पुन्हा रिॲक्शन्स इलॅबोरेट केल्या जातील. परंतु इथं CETची पण मुलं आहेत आणि नीटची पण मुलं आहेत, ऑलरेडी त्यांना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालेला आहे, म्हणून मी फक्त त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह रिॲक्शन्स घेतो, एवढं लक्षात ठेवा. आता इथं फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे. आता काय होईल लक्षात घ्या, इथं बॉन्ड ब्रेक होणार आहे. आता तुमच्याकडं किती आहेत Cl, 1 2 3 4 5 Cl आहे. ह्यातला एक Cl हा बॉन्ड ब्रेक करून RCl तयार होईल. ओके. आता तुम्हाला माहिती आहे OH ग्रुप बाहेर पडलेला आहे, ह्यातला एक आणि हा Cl HCl म्हणून तयार होईल आणि हा P हा O आणि हे 1 2 3 मिळून POCl3 म्हणजेच फॉस्फोरिल क्लोराइड हा प्रॉडक्ट तयार होईल. कुठला प्रॉडक्ट तयार होईल, फॉस्फोरिल क्लोराइड हा प्रॉडक्ट तयार होईल. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. आता परंतु ज्यावेळेला तुम्हाला हा फॉस्फोरिल क्लोराइड हा प्रॉडक्ट ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे असं आहे ह्या फॉस्फोरिल क्लोराइडच्या संदर्भात. जर आपण बघायला गेलं तर आपल्याला हा फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड म्हणून चालतं बरं का, फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड, फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड्स म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकतं किंवा फॉस्फोरिल क्लोराइड सुद्धा म्हटलं जातं. आता जसं PCl5 बरोबर रिॲक्ट केलं तसं PbR5 अँड PI5. PbR5 is very much highly unstable, PI5 does not exist. हे दोन्हीही एक्झिस्ट नाही आहेत, हायली अनस्टेबल आहेत, इझिली आयसोलेट करता येत नाहीत नॉर्मल कंडिशनला. जरी तुम्ही प्रिपेअर केले तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड ते डिकम्पोज होतात, हे लक्षात ठेवा. ओके. ते ऑलरेडी आयनिक कंडिशन्समध्ये येऊ शकतील, परंतु नॉर्मल सोल्युशन कंडिशन्समध्ये आपल्याला म्हणजे गॅशियस कंडिशन्समध्ये बघता येईल. लिक्विड कंडिशन्समध्ये PbR5 आणि PI5 दे डज नॉट एक्झिस्ट, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे एक्झिस्टच नाही आहे तर रिॲक्शन्स होत नाही. मग पुढची जी रिॲक्शन येते ती अल्कोहोल बरोबर आपल्याला SOCl2. आता SOCl2 लाच थायोनिल क्लोराइड म्हणतात आणि ही रिॲक्शन पिरिडीन किंवा तुम्ही पायरिडीन बरोबर म्हणू शकता. आता ह्या रिॲक्शन्स मध्ये काय होतं तर हा अल्कोहोल ग्रुप, आता तुम्हाला S हा O 2 Cl घेतो मी, ह्यातला Cl हा बॉन्ड ब्रेक केला, RCl तयार झाला. ओके. हा तुमचा OH बाहेर पडलेलाच आहे, हा O आणि हा SO मिळून SO2 गॅस बाहेर पडेल आणि हा H आणि हा Cl मिळून HCl गॅस बाहेर पडेल आणि तुम्हाला अल्काइल क्लोराइड तयार होईल.
हे अल्काइल क्लोराईड, प्युअर अल्काइल क्लोराईड हे आपल्याला बघायला मिळेल. काय बघायला मिळेल? प्युअर अल्काइल क्लोराईड बघायला मिळेल. आणि हेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सीईटी वाल्यानो आणि नीट वाल्यानो तुम्हाला सरांनी सांगितलं असेल SOCl2च्या रिॲक्शनलाच डार्झन रिॲक्शन म्हणतात, हे पण तुम्हाला सांगितलं असेल. कुठली रिॲक्शन? डार्झन रिॲक्शन. आणि प्युअर अल्काइल क्लोराईड मिळतं. इथं रोल ऑफ पायरिडिन काय आहे? तर पायरिडिन ऍब्झॉर्ब करतं HCl, हे लक्षात ठेवा. ओके. परंतु जसं थायोनिल क्लोराईड आहे तसं थायोनिल ब्रोमाइड, थायोनिल आयोडाईड, अल्काइल आयोडाईड आणि अल्काइल ब्रोमाइड तयार करण्याकरता SOBr2, SOI2 हे प्रॉडक्ट घ्यायचे नाहीत, हे डोक्यात ठेवा. समजलं? ते हायली अनस्टेबल आहेत, म्हणजे SOI2 डज नॉट एक्झिस्ट. SOBr2 पर्टिक्युलरली तो अनस्टेबल कॅरेक्टरमध्ये येईल, कारण इझिली लगेच डिकम्पोज होतो, म्हणजेच बॉन्ड त्याचे ब्रेक होतात. आणि त्यामुळे SOBr2 म्हणजे थायोनिल ब्रोमाइड, थायोनिल आयोडाईड, काहीतरी आपलं थुक्का लावायचं म्हणून अल्काइल आयोडाईड आणि अल्काइल ब्रोमाइड तयार करायचं नाही, हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली नीट आणि JEE वरती. ओके. तर ह्या इथल्या आपल्या रिॲक्शन्स आपण बघू, थांबूया. पुढच्या ज्या इन्व्हॉल्वमेंट ऑफ पर्टिक्युलरली R-OH म्हणजेच अल्काइल ग्रुप आणि OH मधला जो बॉन्ड ब्रेकिंगच्या रिॲक्शन्स आहेत त्या HCl, HBr, HI, ओके, ह्या रिॲक्शन्स उद्याच्या भागात आपण बघून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.